नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली, सगळ्यांना माहिती झालं. त्याच्यात काय नवीन बातमी आहे असं नाही आहे. पण काय घडलंय, सत्ता आल्याबरोबर पश्चिम बंगालमध्ये काय बदल घडायला आले ते तुम्हाला कानावर आलेलं नाही. म्हणून तर ती मागची बातमी तुम्हाला मी द्यायची की निवडणूक झाली 4 मेला, 4 मेपासून पश्चिम बंगालमध्ये बदल सुरू झालेले आहेत. ते काय बदल झाले आहेत ते तुम्हाला मला समजून सांगायचं आहे. की पश्चिम बंगालमध्ये 15 वर्ष ममता बॅनर्जींची सत्ता होती. त्याच्या अगोदर डावे पक्ष म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. त्यांचे सहकारी मिळून जे काही कम्युनिस्ट पार्ट्या होत्या सगळ्या, तर त्यांची जवळजवळ 35 वर्ष सत्ता होती. म्हणजे 50 वर्ष तिथं होते, 20-22 वर्ष काँग्रेसची होती. म्हणजे भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यापासून भाजपचं तिथं काही अस्तित्व नव्हतं. पहिल्यांदा भाजप सत्तेवर आलेलं आहे. ममता बॅनर्जीच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार, प्रत्येक मंत्र्याकडं अक्षरशः ढीक नोटांचे सापडलेले आहेत. तिथं महिलांवर बलात्कार, त्यांची घरं लुटणं हे सर्रास चालत. पोलिसांकडे तक्रार करून काही उपयोग नव्हता, कारण पोलिसांना सक्त इन्स्ट्रक्शन होत्या तक्रारी नोंदवून घ्यायच्या नाहीत. आमच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर केस लावायची नाही. त्याच्यामुळं तृणमूल काँग्रेसचे जे कार्यकर्ते ते गुंड बनवूनच करायचे. तिथं तुम्हाला घर विकायचं असेल, ते आता समजा मला घर विकायचं तर मला अधिकार नाही आहे. मी तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता येणार, तो सौदा करून ठेवणार, किंवा तुमचं 40 लाखाचं घर आहे, 10% 4 लाख मला द्या, मग 36 लाख तुम्हाला मिळतं. तुम्हाला घर दुरुस्ती करायचं तरी त्यांच्याकडूनच वाळू घेतली पाहिजे. तिथं टोल नाके होते पक्षाचे, तृणमूल काँग्रेसचे, की 4 चाकी वाहनाला 100 रुपये, ट्रकला 200 रुपये, मोठं वाहन ट्रक असेल 16 चाकी असेल त्याला 1000 रुपये, असं प्रत्येकाला ते तृणमूल काँग्रेस लोकांना तिथे टोल जबरदस्तीने वसूल करायचं. आता तो काही पैसा पक्षाला जायचा, पण त्यांच्यामुळे हे लोक तिथं उद्योगधंदे कधी आले नाहीत, होते ते बंद झाले. आणि मग कार्यकर्त्यांना काहीतरी पैसा पाहिजे, बाकीचे लोक उपाशी मिळले तर चालेल, पण तृणमूलचे कार्यकर्ते जगले पाहिजेत, म्हणून त्यांना तिथं जायचं. 4 मेला सत्ता बदल झाल्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आपोआप बंद व्हायला सुरुवात झाली. आता ह्याच गुंडांचं किंवा जे तृणमूलचे कार्यकर्ते हे भाजपमध्ये यायसाठी रांग लावून उभे आहेत, आणि भाजपने सगळं सांगितलं की आम्ही यांना घेणार नाही. असंच एक उदाहरण म्हणून तुम्हाला समजून सांगतो की कलकत्त्यामध्ये एक पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपाच्या ऑफिसच्या वर 2 खोल्या बांधलेल्या आहेत. त्या मालकीन बाई आहेत, किंवा दुपारच्या वेळेस विश्रांती वगैरे घ्यायला किंवा काही ऑफिसचं काम करायला त्यांनी 2 खोल्या बांधल्या. तर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याने जबरदस्ती करून दमदा त्या खोल्या ताब्यात घेतल्या. तिथं काय करतं, रात्रंदिवस दारू पिणं, जुगार खेळणं, रात्री पोरी बाळी आणणं, अशा गोष्टी तिथं चालत. ते बाई हातबल झाले, काही झालं तर ते सांगतात आम्ही तुमचं पेट्रोल पंप बंद पाडू, तर आग लावून टाकू. आता तिथं दादागिरी चालू, पोलिसांकडे गेले तर पोलीस मदत करत नाही. 4 मेला ही लोक पुन्हा गेलेत. काही सांगितलं आता सत्ता बदल झालेला आहे, तुम्ही बाहेर हो. तिने कुलूप लावून टाकलं. तर ते थोड्या वेळानं आले आणि भाजपचा झेंडा घेऊन हातात आला. आता आम्ही भाजपचेच म्हणले, उघडा झाला. तिला वाईट वाटलं, म्हणजे जे तृणमूलचे तेच होते, आता भाजपचे कार्यकर्ते तेच आहेत, काय आपल्याला कोण वाली आहे. आणि 10 मिनिटामध्ये तिथल्या भाजपच्या अध्यक्षांचा त्यांना फोन आला की आमच्या कानावर आले तुमच्या पेट्रोल पंपाच्या वरच्याबरोबर काही गडबड आहे का, तुम्हाला काही मदत हवी आहे का. ते म्हणले असं असं झालं, तुमचेच कार्यकर्ते तुमचा झेंडा घेऊन आले, जबरदस्तीने घुसतात, दारू पितात, तुम्ही काहीच काळजी करू, तुम्ही तुमचं येऊन खाली ऑफिसमध्ये बस. थोड्याच वेळा CRPचे जवान, तो कार्यकर्ता आला, त्या सगळ्या गुंडांना पकडून नेला. आणि त्यांनी सांगितलं आता तुम्हाला हे लोक गुंड परत त्रास देणार नाहीत, तुम्ही काळजी करू नका, आमचा हा नंबर, तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला मला फोन करा. त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं. मी एवढं वर्ष चालतो म्हणले, सगळे दादागिरी चालते, मला न मागता पहिल्यांदी मदत भाजपने केली.
पोलीससुद्धा काय झालं की दबावाखाली होते. ते दबावाखाली असल्यामुळं जय श्रीराम म्हणणाऱ्याला ते अटक करायचे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं की भाजप सरकार आल्याबरोबर पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नाचून जय श्रीरामच्या घोषणा दिल्यात. इतका त्या पोलिसांना मोकळा श्वास मिळाल्यासारखं झालं. ममता बॅनर्जीच्या घरापाशी जाऊन लोकांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. हावरा ब्रिजच्या खाली हजारो लोकांनी जाऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. जे अनियमित बांधकाम होते सरकारी जमिनीवर, त्याच दिवसापासून बुलडोझर चालू झाला. मुर्शिदाबादमध्ये एक मदरसा पाडला. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकाऱ्यांनी शपथ घेतल्याबरोबर पहिला काय आदेश काढला तर बांगलादेशला जे कुंपण घालायचं त्याला ममता बॅनर्जी परवानगी देत नव्हत्या. का तर तिथले लोकांना आरामशीर यावेळी मला मतदान करावं, तर त्या कुंपण घालायला पहिल्या आदेशावर सही त्यांनी केले. हे देशप्रेमाचं लक्षण आहे, देशाच्या हिताचा निर्णय आहे. भाजप आला तर काय बदल झाला तर गुंडगिरी बंद झालेली आहे. पहिल्याच दिवसावर कटमणी टोल नाके जे होते पक्षाचे ते बंद झालेले आहेत. त्याच्यानंतर बांगलादेशला कुंपण घालायची परवानगी मिळालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे बांगलादेशी होते भारतात ते लाईन लावून बांगलादेशामध्ये पळून जाऊन राहिले. आणि शुभेंदू अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही चुन चुन के उसको हकाल भेज दूंगा वापस. त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला कोणी वाली राहणार नाहीत. आता ममता दीदी काही मदतीला येणार नाहीत. त्याच्यामुळे सगळे चंबुकाबळ आवरायला लागले. ज्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड घेतलं, घरं जमिनी त्यांनी सुद्धा घरं जमिनी विकायला काढलेले आहेत की आम्हाला आमच्या बांगलादेशामध्ये परत जायचं. ही जी नुसतं सत्तावर आल्याबरोबर जो फरक आहे तर तो 5 वर्षामध्ये केवढा फरक पडेल हे सुरू समजून घ्या. की पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा रामराज्य येणार आहे. पहिल्यांदा कायदे कानूनचं पालन तिथं होणार आहे. तिथं केंद्राच्या ज्या योजना आहेत की इथं उज्ज्वला योजना ममता बॅनर्जी राबवू दिली नाही. तिथले लोक लाकडं जाळतात, कोळशाच्या शाळा लावतात, गरीब नाही देणार. केंद्राची योजना आहे ना, आम्ही नाही देत. आता त्या योजना लागू होतं. तिथं नरेंद्र मोदींनी पंतप्रधान मेडिकलची जी योजना आणली की 70 वर्षाच्या पुढच्या लोकांना फुकट 5 लाखापर्यंत देऊ, इतरांना देऊ. त्या योजना तिथं ममता लागू केल्या नव्हत्या, ते आता योजना लागू होती. रेशन जे धान्य फुकट मिळायचं तर ते फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांना मिळायचं, बाकीच्यांना ते घेऊ देत नव्हते. त्यांच्या नावाने ते सहाय्य करून घेऊन टाकत. तो प्रकार आता सगळ्यांना धान्य वगैरे मिळेल. त्याच्यामुळं पूर्वी आता परवा एक मोर्चा पाहिला असेल, काल व्हिडिओ टाकलेला की मुसलमानांनीच मोर्चा काढला पश्चिम बंगालमध्ये. वंदे मातरम म्हणत सुरुवात केली की आम्ही BJPला जाहीर पाठिंबा देतो. आता ही त्यांची रणनीती आहे. मतं दिले का तुम्ही भाजपला? नाही दिले ना. पण आता भाजपच्या काळात आपल्याला काही त्रास होऊ नये, आपले उद्योगधंदे चालू राहावेत, बेकायदेशीर धंदे चालू राहत म्हणून त्यांनी वंदे मातरम म्हणत सुद्धा, म्हणजे जिथे स्वार्थ तेव्हा ते वंदे मातरम सुद्धा म्हणतील, नाही तेव्हा विरोध करते आम्ही वंदे मातरम म्हणणार. पण जेव्हा तुम्हाला बुडाला आग लागते तेव्हा तुमच्या लक्षात येते आपण वंदे मातरम म्हटलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये हळूहळू सगळ्या गोष्टी चांगल्या घडतील, उद्योगधंदे येतील, नवीन गुंतवणूक येईल, तिथल्या कामगारांना रोजगार मिळेल. कायद्याचं राज्य आल्यामुळं सगळ्या दादागिरी गुंडगिरी जी आहे ती प्रकार बंद होईल आणि पुन्हा एकदा पश्चिम बंगाल देशाच्या अग्रेसर राज्यामध्ये गणलं जाईल. तर काय बदल घडतो सरकार बदलल्यावर हा तर नमुना मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. तुमचं मत काय आहे? जे झालं ते चांगलं झालं, भाजप आल्यामुळे बदल होईल का? तर याचं तुमचं मत मांडा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.